नमस्कार. आज आपण एका अशा वस्त्राबद्दल बोलणार आहोत जे केवळ सुंदरच नाही तर ज्याला एक मोठा इतिहास आहे. हो, आपण बोलतोय माहेश्वरी साडीबद्दल. चला तर मग तिच्या विणकामामागची कला आणि तो खास इतिहास जरा जवळून पाहूया. तर सगळ्यात आधी माहेश्वरी साडी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही मध्य प्रदेशातल्या महेश्वर शहरात हातमागावर विणलेली एक पारंपरिक साडी आहे. आणि तिची खासियत काय आहे तर ती म्हणजे रेशीम आणि सुती धाग्यांचं एक अप्रतिम मिश्रण. पण इथे एक प्रश्न पडतो नाही का? 18व्या शतकात एका राणीच्या डोक्यात आलेली एक कल्पना आजच्या काळात विणकरांचा एक मोठा वारसा कशी बनली, हे खरंच आश्चर्यकारक आहे. आणि याचं उत्तर आपल्याला सापडतं तिच्या इतिहासात. तर सुरुवात करूया त्या पहिल्या भागापासून, राणीच्या त्या राजेशाही दृष्टीपासून. कल्पना करा, काळ आहे 18व्या शतकाचा. मराठा साम्राज्याचं होळकर घराणं आणि त्यांच्या दूरदृष्टीच्या शासक राणी अहिल्याबाई होळकर. खरं तर त्यांनीच या साडीच्या निर्मितीचा पाया रचला. आणि राणी अहिल्याबाईंची दृष्टी फक्त एक सुंदर वस्त्र तयार करण्यापुरती मर्यादित नव्हती. त्यांचं ध्येय दुहेरी होतं. एकीकडे त्यांना एक खास, मोहक अशी भेटवस्तू डिझाईन करायची होती आणि त्याचवेळी आपली राजधानी असलेल्या महेश्वरमधल्या कुशल विणकरांना एक चांगला रोजगार द्यायचा होता. म्हणजे बघा, कला आणि अर्थकारण यांची किती सुंदर सांगड घातली होती. बरं, आता पुढचा प्रश्न. ही साडी इतकी खास का मानली जाते? तिच्या रचनेत असं काय आहे ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते? चला, तेच पाहूया. याचं सगळं रहस्य ना ते तिच्या धाग्यांच्या मिश्रणात दडलेलं आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे रेशीम, जे तिला एक राजेशाही अशी सुंदर चमक देतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे सुती धागा, जो तिला आरामदायी, टिकाऊ बनवतो आणि मुख्य म्हणजे हवा खेळती ठेवतो. जणू काही दोन्ही धाग्यांचे सर्वोत्तम गुण एकत्र आणले आहेत. आता बोलूया तिच्यावरच्या नक्षीकामाबद्दल. यात आपल्याला पारंपरिक डिझाईन्स दिसतात, जसं की पेसली, ज्याला आपण कैरी डिझाईन म्हणतो. मग आहेत फुलं आणि पानांच्या रचना, काही भौमितिक आकार. पण तिची खरी ओळख आहे ती म्हणजे तिच्या काठावरचं मंदिर डिझाईन. हे तर तिचे एक प्रकारे सिग्नेचरच आहे. आणि हो, तिच्या काठाबद्दल तर वेगळं सांगावं लागेल. तो खूप खास असतो. एकतर तो रिव्हर्सिबल असतो, म्हणजे दोन्ही बाजूंनी सारखाच दिसतो. आणि बहुतेक वेळा तो सोन्याच्या किंवा चांदीच्या धाग्यांनी म्हणजे जरीनं विणलेला असतो. त्यामुळे साडीला एक वेगळाच, अगदी भारदस्तपणा येतो. तर ह्या सगळ्यामुळे काय होतं? तर तयार होते एक अशी साडी जी वजनाला एकदम हलकी आहे, वापरायला तर खूपच आरामदायी, शिवाय ती मजबूत आणि टिकाऊ सुद्धा आहे. आणि म्हणूनच तिचा जो ड्रेप आहे, म्हणजे साडी नेसल्यावर जो पदर येतो, तो इतका सुंदर आणि मोहक दिसतो. खरं तर प्रत्येक महेश्वरी साडी ही महेश्वरच्या कारागिरांच्या अजोड कौशल्याचा एक जिवंत पुरावा आहे. आणि हे कौशल्य इतकं मोठं आहे की या कलेला युनेस्को-स्तरीय वारसा म्हणून ओळखलं जातं. ही काही छोटी गोष्ट नाहीये. बरं, तर आपण साडी कशी बनते हे पाहिलं. आता वळूया पुढच्या भागाकडे. म्हणजे ही कलेची वस्तू परिधान कशी करायची आणि हो, तिची काळजी कशी घ्यायची, हेही महत्त्वाचं आहे. ही साडी घालायची कधी? तर खरं सांगायचं तर अनेक प्रसंगांसाठी ही एकदम परफेक्ट आहे. एखादा मोठा लग्न समारंभ असो किंवा घरचा छोटा धार्मिक कार्यक्रम, सणासुदीच्या दिवसांसाठी तर उत्तमच. एवढंच नाही तर एखादा ऑफिशियल फंक्शन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमातही ही साडी अगदी उठून दिसते. आणि स्टायलिंगचं म्हणाल तर तेही खूप सोपं आहे. यावर तुम्ही अगदी साधे दागिने घातले तरी चालतील किंवा थोडे ठळक दागिने घातले तरी ती छानच दिसते. तिचा ड्रेप इतका सुंदर आहे की तो बहुतेक सगळ्या शरीरयष्टींना खुलून दिसतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे रेशीम सुती मिश्रणामुळे ती गरम हवामानातही त्रासदायक वाटत नाही, उलट आरामदायी वाटते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तिची काळजी. बघा, ही एक कलाकृती आहे, त्यामुळे तिची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात उत्तम म्हणजे पहिल्या धुलाईसाठी तिला ड्रायक्लीनलाच द्या. त्यानंतर जर घरी धुवायची असेल तर अगदी सौम्य डिटर्जंट वापरून हलक्या हातांनी धुवा. आणि हो, इस्त्री करताना नेहमी कमी तापमानावर करा, म्हणजे तिचं नाजूक कापड खराब होणार नाही. चला, आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण पाहूया की या साडीचा वारसा कसा टिकून आहे आणि आजच्या जगात तिचं महत्त्व काय आहे. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजचं जग आहे फास्ट फॅशनचं, नाही का? इथे रोज नवे ट्रेंड येतात, जुने जातात. मग अशा जगात 18व्या शतकापासून चालत आलेली ही परंपरा आजही इतकी कशी काय टिकून आहे? याचं उत्तर सोपं आहे, कारण ही साडी काळासोबत बदलली आहे. तिने स्वतःला जुन्यात अडकून ठेवलं नाही.
आज ती आधुनिक स्टायलिश ब्लाउज डिझाईनसोबत घातली जाते. तिच्यामध्ये बॉल स्लीव्हजसारखे नवीन घटक आले आहेत, काठावर लेझर कट वर्कसारखे प्रयोग केले जात आहेत आणि रंगांचा तर विचारच नका. पारंपरिक रंगांसोबतच अनेक नव्या समकालीन रंगांमध्येही ती उपलब्ध आहे. म्हणूनच माहेश्वरी साडी म्हणजे केवळ एक वस्त्र नाही, ती एक प्रकारची गुंतवणूक आहे, एका उच्च गुणवत्तेची हस्तकलेची गुंतवणूक. आणि म्हणूनच एखाद्या खास प्रसंगी देण्यासाठी यापेक्षा मौल्यवान आणि आदरणीय भेट दुसरी असू शकत नाही. थोडक्यात काय तर माहेश्वरी साडी ही केवळ एक साडी नाहीये, तो एक असा धागा आहे जो राजेशाहीला, कलेला आणि आजच्या आधुनिक फॅशनला एकत्र जोडतो. एका राणीची दूरदृष्टी, विणकरांची कलात्मकता आणि आजची आधुनिक शैली या सगळ्यांना एकत्र गुंफणारा हा एक कालातीत वारसा आहे